तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार, पूजाला सुरुवात झाली. पूजा जी घरी होती ती पूजा करून झाली होती आणि आम्ही मंदिरमध्ये पण होते आमची पूजा. तिथे पूजा जाऊन आम्ही मंदिरमध्ये जायला निघालो. खाली थोडंसं म्हणजे शेताच्या इथे एक मंदिर आहे सोमजाई मातेचं, तिथे तिथे जाऊन परत पूजा होते. सो रेडी होऊन आम्ही लोक निघालो खाली जायला, कारण की मंदिर खाली आहे ना शेताच्या तिकडे, म्हणून आम्ही खाली बोलतो. तर तिकडे तर गेलो, पण माझ्या मुलीने एवढा मला त्रास दिला ना की काय सांगूच नाही. तिथे पोहोचल्यानंतर सर्व एक एक लोक आलेली. मला पण बसायचं होतं भरपूर वेळ, कारण की आपण असं काही त्यावेळी येत नाही कधीतरी. मी तर लग्न झाल्यापासून खूप आता कमी यायला लागले. नाही तर पहिलं तर असं वाटायचं भावकीची पूजा म्हणजे माझीच पूजा असं असायचं. खूप एक्सायटेड असायची मी त्यावेळेस. आणि हे आता मी बरोबर 5-6 वर्षांनी आले भावकीच्या पूजेसाठी. भरपूर टाईम नंतर आली होती. इकडे तयारी झालेली, पूजा झालेली, ब्राह्मण पण आमचे आले होते. पण इथे झालं, माझ्या मुलीला आला कंटाळा, कारण की तिला खेळायचं होतं आणि माझ्या भावाची मुली वगैरे होती, खेळतच नव्हते तिच्यासोबत. तिला म्हटलं चल घरी, तू माझं डोकं नको. मी तिला घेतली आणि आम्ही घरी निघालो.